नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया 2005 पूर्वीच्या नियुक्तीचा मोठा विजय। जुनी पेन्शन योजनेसाठी पात्र ठरले कर्मचारी, जाणून घ्या न्यायालयाचा संपूर्ण निकाल। व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्हाला एक विनंती, चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका। चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला। जुनी पेन्शन योजना म्हणजेच ओपीएस मिळावी यासाठी लढा देणाऱ्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाकडून मोठा दिलासा मिळालेला आहे। 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी नियुक्त झालेल्या आणि डीसीपीएसचा पर्याय स्वीकारलेला नसलेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत। तसेच नव्या अंशदायी पेन्शन योजनेअंतर्गत वेतनातून कपात करण्यात आलेली रक्कम 4 आठवड्यात परत करण्याचे निर्देशही देण्यात आलेले आहेत। 2005 पूर्वी नियुक्ती तरीही जुनी पेन्शन नाकारली। न्यायमूर्ती अनिल पानसरे आणि न्यायमूर्ती रजनीश व्यास यांच्या खंडपीठाने रामाशंकर मिश्रा व अन्य शिक्षक कर्मचाऱ्यांच्या याचिकावर हा निर्णय दिला। याचिकाकर्त्यांची नियुक्ती 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी झाली होती, मात्र ते कार्यरत असलेल्या विभागांना किंवा तुकड्यांना 100% अनुदान नंतर मंजूर झाल्यामुळे त्यांचा समावेश डीसीपीएस मध्ये करण्यात आला होता। यालाच न्यायालयात आव्हान देण्यात आले होते। औरंगाबाद खंडपीठाच्या निर्णयाचा आधार। सुनावणी दरम्यान याचिकाकर्त्यांनी दत्तात्रय पाटिंगराव बोरसे आणि तत्सम प्रकरणातील औरंगाबाद खंडपीठाच्या निर्णयाचा आधार घेतला। त्या निर्णयामध्ये कट ऑफ तारखेपूर्वी नियुक्त झालेल्या कर्मचाऱ्यांना विभागाला 100% अनुदान नंतर मिळाले असले तरी जुनी पेन्शन योजना लागू असल्याचे स्पष्ट करण्यात आले होते। नागपूर खंडपीठानेही हीच भूमिका स्वीकारत याचिका मंजूर केल्या। सर्वोच्च न्यायालयातील प्रलंबित प्रकरणाचा युक्तिवाद फेटाळला। राज्य सरकारने संबंधित मुद्दा सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असल्याने सांगत सुनावणी तहकूब ठेवण्याची मागणी केली, मात्र सर्वोच्च न्यायालयाकडून कोणतीही स्थगिती नसल्याने नमूद करत खंडपीठाने ही मागणी फेटाळली। औरंगाबाद खंडपीठाने यापूर्वीही अशाच प्रकारचा युक्तिवाद नाकारल्याचा उल्लेख न्यायालयाने केला। डीसीपीएसची कपात परत, जीपीएफ खातेही उघडावे। खंडपीठाने संबंधित शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र नागरी सेवा पेन्शन नियम 1982, महाराष्ट्र नागरी सेवा नियम 1984 आणि सामान्य भविष्य निर्वाह निधी यांचा लाभ देण्याचे निर्देश दिले। डीसीपीएस अंतर्गत वेतनातून कपात झालेली रक्कम 4 आठवड्यात परत करावी, तसेच 6 आठवड्यात जीपीएफ खाती उपलब्ध करून द्यावीत असेही आदेश न्यायालयाने दिले आहेत। निवृत्त कर्मचाऱ्यांचे पेन्शन प्रस्ताव तातडीने सादर करण्याचे निर्देश शाळा व्यवस्थापनांना देण्यात आले। राज्यातील हजारो कर्मचाऱ्यांवर परिणाम। या निर्णयामुळे 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी नियुक्त झालेल्या आणि अनुदानाच्या कारणामुळे किंवा प्रशासकीय प्रक्रियेमुळे जुनी पेन्शन नाकारण्यात आलेल्या राज्यातील हजारो शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या दाव्यांना बळ मिळण्याची शक्यता आहे। पुन्हा भेटू एका नवीन अपडेटसह नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।